नमस्कार मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार 6 मे. तर आजपासून पुढील दिवसाचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळापासून दिलासा मिळणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा हवामान विभागाने देण्यात आलेला आहे. एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून राज्यात अनेक ठिकाणी तापमान 41°C पुढे गेलेले आहे. तर काही ठिकाणी आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात देखील आलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग दाटून येणार असून इतर जिल्ह्यात मात्र उष्णता कायम राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे अकोल्यातील नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. 5 मे रोजी अकोल्यात सर्वाधिक 44.3 अंश तापमानाची नोंद झाली होती. आजही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये 6 मे रोजी कमाल तापमानात कालच्या तुलनेत 1 अंशाने घट होणार आहे. मुंबईतील तापमान 33°C राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 7 ते 8 दिवस अत्यंत ढगाळ वातावरण राहील, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकणार आहे. 6 मे रोजी पुण्यात कमाल तापमान कालच्या प्रमाणे 40 अंशावर राहणार आहे. तर किमान तापमानात 1 अंशाने घट होऊन ते 22 अंशावर येऊ शकतं. पुढील किमान आठवडाभर पुण्यातील आकाश निरभ्र राहणार आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिलेला आहे. तर 6 मे पासून पुढील 4 ते 5 दिवस विदर्भावर अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.